आकाशवाणी सातारा केंद्र आता प्रसारित करत आहोत परिसर हा कार्यक्रम. यामध्ये परिसर विज्ञान हे सदर याचं लेखन केलंय डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. श्रोतेहो, सध्या अस्तित्वात असणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींची निर्मिती आणि विकास ठराविक क्रमानं झालेला दिसून येतोय. उत्क्रांती अत्यंत हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. पिढ्यानपिढ्या प्राणी वा वनस्पतीत बदल होत असतात. गुणसूत्रातील बदल पुढच्या पिढीकडे सुपूर्द केले जातात. काही बदल घडून येण्यासाठी हजारो वर्ष लागतील, तर काही बदल अचानक घडून येतात. त्यास म्युटेशन असं म्हणतात. पर्यावरणातील घटक अनेकदा एका प्रजातीला दुसऱ्या प्रजातीपेक्षा जास्त अनुकूल ठरतात आणि त्या प्रजातीची उत्क्रांती आणि विकास जास्त होतो. कीटकभक्षी वनस्पतींना नत्रयुक्त आणि प्रथिनयुक्त अन्न पुरवल्यास त्यास भरपूर फुलं आणि बिया येतात असं आढळून आलेलं आहे. विशिष्ट प्रकारची रचना, रंग पर्यावरणात मिसळण्यासाठी अनुकूल होतो. एखाद्या गोगलगाईचा शंख परिसरातील इतर शंखधारी गोगलगाईंपेक्षा वेगळा होतो. तिच्या पुढच्या पिढीत हे गुण संक्रमित होतात आणि या गोगलगाई जगण्यास अनुकूल होतातच आणि प्रजननातही अग्रेसर राहतात. मानवी हाडांचा आणि कवटीचा अभ्यास अँथ्रोपॉलॉजीत होतो. उत्क्रांतीचा अभ्यास करताना जीवाश्मांचा अभ्यास हा विशेष महत्वाचा ठरतो, कारण हा नैसर्गिक सुस्थितीतील इतिहासच असतो. हॅरेकोथेरियम हा आजच्या घोड्याचा पूर्वज लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. त्याच्या पायाची रचना मात्र आजच्या घोड्यांसारखी नव्हती. तो संथ गतीनं हालचाल करणारा होता. आजचा घोडा मात्र त्याच्यापेक्षा अनेक पटीनं गतिमान झालेला आहे. उत्क्रांती तत्वानुसार ज्या गोष्टीचा वापर वारंवार केला जातो त्याचा विकास होतो. उदाहरणार्थ मानवी हाताची बोटं. पण ज्या अवयवांचा वापर होत नाही त्या कालांतरानं नष्ट आणि कमी होतात. उदाहरणार्थ कानातले केस किंवा मानवी आंत्रपुच्छ इत्यादी. सजीवातील उत्क्रांती एका दिवसात, एका पिढीत होत नाही. बदल होण्यासाठी, कायमस्वरूपी टिकण्यासाठी खूप वर्ष लागतात. परिस्थितीशी अनुकूल साधताना अनेक बदल एकाच प्रजाती अंतर्गत होत राहतात आणि त्यातूनच नवी प्रजाती निर्माण होते. उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन याच्या मते हजारो वर्षाच्या कालावधीत सजीवांच्यात बदल होत गेले. आजचा मानव हा असाच विकसित झालेला अलीकडचा सजीव आहे. डार्विननं अनेक नैसर्गिक निरीक्षणातून मिळवलेली माहिती एकत्रित करून ओरिजिन ऑफ स्पेसीज हा ग्रंथ लिहिला. अनेक उदाहरणंही दिली. माकडापासून मानव झाला असा उल्लेख त्यानं कुठेही केला नाही, पण विरोधकांनी त्याच्या म्हणण्याचा, उत्क्रांतीचा असा अर्थ घेतला. त्याच्या विरोधात रान उठवलं गेलं. नैसर्गिक निवडीचं तत्व हे उत्क्रांतीमध्ये जसं स्वीकारलं जातं, तसंच कृत्रिम निवडीचं तत्व ही उत्क्रांती घडवू शकते. मानवानं सुरू केलेला जीनचा, गुणसूत्राचा, जैवतंत्रज्ञानाचा अभ्यास त्यावर अवलंबून आहे. नवनवीन प्रकारची संकरित वाणं वनस्पती शोधण्यात आले. भाताच्या जाती, सीडलेस द्राक्ष, मोसंबी, संत्र, टोमॅटो इत्यादी. आपल्याला आवश्यक असणाऱ्या घटकानुसार गुणसूत्रात बदल करून मानवानं उत्क्रांतीत आपला हातभार लावलेला आहे. जेनेटिक मेकअप करून कुत्र्यांमध्ये विविधता निर्माण करण्यात आल्याचं दिसून येतं. मानवानं निसर्गात आता ढवळाढवळ केलेली दिसून येते. त्या काळातील वनस्पती, त्यांची पानं, परागकण, त्याचे अवशेष खडकात ठसे रूपानं आपल्याला पाहायला मिळतात. लाखो वर्षांपूर्वीचा कीटक अंबरमध्ये अडकलेला सापडतो. बर्फात मॅमोथ्सचे म्हणजे केसाळ हत्तीचे अवशेष मिळतात. समुद्र तळाला काही खूप जुने अवशेष मिळतात. डायनासॉरचे अवशेष आणि काही सरीसृपांची अंडी जगभरात विविध ठिकाणी सापडतात. उत्क्रांती शास्त्रामध्ये दुळ्यांचाही अभ्यास केला जातो. 1861 मध्ये सापडलेले आर्किओप्टेरिक्सचे अवशेष हे सरपटणारे प्राणी आणि पक्षी यामधला दुवा होता. ज्या सजीवात हजारो वर्ष बदल झाला नाही, जे पृथ्वीवर दीर्घकाल वास्तव्य करून असलेल्या प्रजाती दिसतात, त्यात विंचू, मगरी, काही कीटक आणि मासे आढळून येतात. त्यांना जिवंत जीवाश्म म्हणून ओळखलं जातं. उत्क्रांती उलटक्रमानं होत नाही. विकसित प्राणी आणि वनस्पती यापासून त्यापेक्षा कमी विकसित प्रजाती ह्या निर्माण होत नाहीत. मात्र उत्क्रांतीबद्दल ज्या ज्या वेळी बोललं जाईल त्यावेळी चार्ल्स डार्विनचा उल्लेख हा करावाच लागेल. कारण याच संशोधकानं आयुष्यभर निरीक्षणं केली, ती नोंदवली, त्याचे दुवे जोडले, उत्क्रांतीवादाची तत्व मांडली आणि हे शतक
त्याचे आभारी राहील. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. आकाशवाणीचं